काका, अरे जरा जर्नल साठी पैसे पाहिजे होते. हे घे. पुढच्या आठवड्यात घे की. अरे अजून किती पुढे ढकलू? प्रॅक्टिकल पण सुरू झालेत आता. सौर्या, 2 दिवस थांब, नंतर बघू पैशाचं. पण तू आता गप्प बस. काय अजून दिवस त्रास देतच आहे वाटतं तुम्हाला? अगं त्रास कसला? मी कशाला त्रास देतो त्याला? मी आपल्या जर्नल साठी. शिकले अगं, तू एवढे सकाळ सकाळ. का ग, नव्हतं यायला पाहिजे का? अगं तसं नाही, ये की. अगं ते कालचं पैसे द्यायचं होतं ना, म्हणून म्हणलं. तू पण ना शिकले, काय गरज होती का एवढे लवकर पैसे द्यायची? आणि ते बी एवढे सकाळ सकाळच. नाही नाही, असं कसं? खरं तर मला कालच द्यायला पाहिजे होते, पण काल जरा मी विसरले पैसे आणायचे. हे घे उधारीचे पैसे, मोजून घे. मोजून घ्यायची काय गरज नाही. तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा. खर तर हे पैसे मी तुझ्याकडून घ्यायला नको पाहिजेत. काके, नात्यात कधी व्यवहार आणू नये असं आमचं हे म्हणतात. वा, आता या गोष्टीवर तुला आवडतं तसं शेवयाचं उपीट करू का? अगं नाही नाही नाही, नको. निघते लगेच, घरी जायचंय मला, काम आहेत. गप ग, काय काम? ते तर सारखीच असतात. आता आलीस तशी आमच्या संग बोल बस, मी खायला घेऊन येते. नाही नको, काय नको. हा, तुझ्या हातचं स्पेशल छान बस झालं मला. आणि तसं बी मला सगळ्यांना भेटायचं होतं. होय ग काके, बाकीचे सगळे कुठं आहेत? अगं नाना पूजा करतात, आणि अक्का आणि सुमनची माग काहीतरी गडबड चालू आहे. मी चहा टाकते, तर तू बोलत बस यांच्या संग. जितू काका, तब्येत खराब करून घेतलीस. अरे किती बारीक झालायस. बारीक कुठं झाले तर? बाकी तुझं सगळं ठीक आहे ना? होय, एकदम मस्त. सौर्या, हा? घरी काय झालंय का? कुठं काय? नक्की? होय ग. बर, चालू दे तुझं. मी मांडलेले पैसे खोडते, नाहीतर मन खात राहील माझं. बर, जा. एवढी गडबड कशासाठी? काय बाहेर कलेक्टर आलाय वे? कलेक्टर कशाला पाहिजे? लेक आले माझी. अगं बाई शीतल, ती कशा पाय आल्या एवढ्या सकाळी सकाळी? अहो काल दुकानातून सामान घेऊन गेले ना, त्याचेच पैसे घेऊन आले. पहिल्यापासूनच बघ, असलं उदाहरण हे तिला अजिबात खपत नाही. एवढा मात्र नानांचा तुमचा गुण तिने लय चांगला घेतलाय बघा. वय ग नीलम, अगं मग तिला तर बोलवायचीच की. अहो बाहेर सौरव आणि जितू भाऊजी आहेत ना, त्यांच्यावर बोलत बसले. तेवढ्या गडबडीनं उधारीचे पैसे घेऊन आल्या खरी. तिला काय आपल्याबद्दल कळलं नसेल ना? देवा, तिच्या मनाला उगाच घोर नको लागायला. तिच्या वागण्यावरून तरी तसं काही वाटलं नाही. तिला आधी कुणकुण होतीच, आणि आपल्या माणसाचं काही बी नसलं ना तर तिला बरोबर कळतं. अगं काल उधारीवर माल नेतानाच तिला कसं तरीच वाटत होतं बघ, म्हणून आज लगबगीने पैसे घेऊन आली. तुम्ही कुठं काय बाहेर बोलला नाही ना चुकून माकून? आम्ही कशाला बोलतोय? काय बी झालं तरी तिला काय कळता कामा नाही. अजिंक्य जाणार आहेत आणि त्यात ही अडचण नको कळाय त्यांना. आता आपण तिच्या समोर जाऊ ना, तेव्हा तिला कळलं असं काय करू नका. आपल्या माणसाचं लगेच कळतं तिला. वय नीलम काकी, ओ नीलम काकी. काय ग शितले,
तू इधर कैसे? दुकान सांभाळले आई क्या? हे तर माझंच मला पुरं झालंय. दुकान कसलं सांभाळते? अच्छा, वो जो मी सामान लेने के लिए आई. इसी बहाने तू मिली ना. बोल, काय पाहिजे? ठीक आहे. यास्मीन, अगं रिझल्टचं काय कळलं का ग? नाही तो, लेकिन अब तक लग्नाच्या आहेत ना. अगं कोमलचा बी फोन आलता. अगं यास्मीन, मला ना गुवान खोबरं सापडना झालंय. काय माहित काकीनं कुठं ठेवलंय. थांब, तिला विचारून येते. शीतल, हा काय झालं? नहीं वो. अगं काय झालं, बोल की. अब कैसे बताओ तुझे? शायद खत्म हो गया होगा. काकी का ध्यान भी नहीं रहता ना दुकान पर. उनको काम भी होता होगा ना घर का. और वो सूरज ने दुकान भी शुरू किया है ना नया, तो ऑफर के नाम पे खींचता है वो लोगों को. तेच म्हणलं. अगं मालच नाही भरलाय. आता मी तरी काय सांगू. वो और भी एक बात थी. काय? वो काकी उधारी पर बहुत लोगों को माल देती है आणि वसूल पण करता येत नाही. मग काय लोक इथं उधारी करतात आणि पुढच्या टायमाला सूरजाकडनं सामान घेतात. अगं काय सांगतेस? तरी मी विचारते सगळ्यांना, कोण काय सांगायच तयार नाही. हेच टेन्शन असणार आहे. शीतल, तू एक बार बात करके देख ना. शीतल, एक काम कर ना, जेवढं सामान असेल तेवढं मला दे और बाकी का मैं दुसरीकडे से लेती हूँ. हाँ, चल आओ मैं. और टाइम मिले तो घर पे भी आ. हाँ. पुष्पा भोयटे 1828. माझ्या घराची एवढी तरी बाकी आहे. शिकले काके, अगं काय गे? काय? अगं केवढी उधारी ठेवली आहे. आता कशी वसूल करणार आहे? ते होय. शीतल, अगं किती दिवसानं आलीस? बस की जरासं बोल आमच्या संगट. अगं ते नीलम बघल. काय बघणार आहे काकी? तुला माहितीये, आता यास्मीन आलती. तिला पाहिजे होतं त्यातलं निम्म सामान दुकानात नव्हतं. अगं सामानच नीट भरलं नाही. असं कसं चालायचं आपलं दुकान? अगं तसं नाही, तो माल टाकणारा येणार आहे आज. ह्याच टायमाला जरा लेट झालं एवढंच. म्हणजे या काळजीत होता वे सगळे. मला का नाही सांगितलं? आता कसली काळजी? तसं काय नाही. काय नाही काय नाही. अगं 1,500-2 हजाराची उधारी थकली आहे एकेकाची. शीतल, अगं तू काय इकडे हिशेब बघायला आलीस बाई? बघा की कशी ऑफिसर असल्या का आपल्याला बोलते. आम्ही सांभाळतो दुकान व्यवस्थित. तेवढी काळजी आहे की आम्हाला पण. बरं धर, चहा घे. घे घे. शीतल, अगं अजिंक्यांची जायची तयारी झाली का सगळी? हा, आता त्याचीच गडबड चालली. काय बाई,
बघता बघता जायचा दिवस कधी येईल काय सांगता पण येणार नाही. शितले त्यांना काय काय बनवून द्यायचं ना ते आम्हाला पण सांग, आम्ही पण बनवून देतो. आणि रेल्वेनेच जाणार आहेत ना ते? तिकीट बिकीट झालं का काढून? अक्का हं? ते मागच्या वेळेचा चिवडा राहिला तेवढा आपला करून देऊयात बरं का? वय आणि त्यांना बेसनाचे लाडू आवडतात ना, ते पण करून देऊया. वय घ्या तिकीट घ्या. तिकीट नाही नको. नको. वाय अहो ते एक्सपायर झालंय ना. एक्सपायर झाले. बघू. अरे होय की एक्सपायर झाले. टॅलेंट एक्सपायर झाले. काय म्हणत होतास तू? अहो मी बोललेलं कुठं कळतंय त्यांना? काय भामरे, काय म्हणतोय आमचा टॅलेंट? काय झालं भैयासाहेब? गावातल्या दुकानामध्ये उधारीवर माल टाकताय कळलं. हा? लय झालाय का माल? नाही ते पवार. पवार काय 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 पवार काय पवार? पाहुणे बिवणे आहेत का तुमचे? मग कशाला टाकताय माल? माल कसा पैसे घेऊन द्यावा, आता धंदा कसा करायचा हे आम्ही तुम्हाला शिकवायला पाहिजे का? नाही भैया, पण एवढ्या वर्षाचा व्यवहार आहे आणि माणसं बी चांगले आणि विश्वास पण. विश्वास गेला 1760 मध्ये भामरे. हा? आपण ज्या माणसावर विश्वास टाकतो तोच माणूस आपला विश्वासघात करतो. आणि काय ते पवार करत असतात? तो त्यांचा जितू शेठ लाख रुपयाचं कर्ज करून ठेवले. ते कर्ज वसुलीची माणसं डेली फेऱ्या घालतात त्यांच्या घरी. त्यात माग त्यांचा ऊस जळला, त्याच्यामुळे आलेच अडचणीत आले. आता एवढं सगळं असताना तुमच्या घेतलेल्या मालाचे पैसे परत मिळतील असं वाटतंय का? बर का, तुम्ही जर का असाच माल त्यांच्याकडे देणार असाल तर बर का टॅलेंट, यांची जवा कवा गाडी गावात दिसेल तेव्हा आपल्या बंगल्यावर रीती करायची. रीती म्हणजे मोकळी. मोकळे. अरे तेवढं कळत असेल त्यांना काय बामरे? काय भामरे, तुमचा आमच्यावर पण तेवढाच विश्वास असेल काय का नाही भामरे? वय निघा. वा भैया वा, काय डोस टाकलाय तुम्ही त्या माल विक्रेत्याला. काही बी झाले तर ते पवारांच्या दुकानावर माल टाकत नसतो. ह्याला म्हणतात होल्ड. आणि भैया आता हाच होल्ड तुमचा जिल्ह्यावरती पाहिजे. पण त्यासाठी साहेबांनी जिल्हाध्यक्ष केलं पाहिजे ना. मार्क माय वर्ड्स भैया, जिल्हाध्यक्ष फक्त तुम्हीच होणार. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. जय महाराष्ट्र साहेब. दुपारी नाही आहे ना, मी फ्रीच आहे साहेब. एक छोटी रिक्वेस्ट होती, आज दुपारचं जेवण आमच्याच घरी केलं असतं तर त्यानिमित्तानं तुमचे पाय आमच्या उमराला लागले असते. ठीक आहे, या वाट बघतोय. हा, जय महाराष्ट्र साहेब. तुला काय फ्युचर कळतं काय? का साहेब दुपारचं डिनर करायला घरी येणार आहेत. भैया, डिनर नाही लंच. दॅट इज दॅट. घरी येणार आहे ते महत्वाचं का नाही? आता तुम्ही मैदान मारलं म्हणायचं. आता मैदान मारले नुसतं टॅलेंट, पण खरा खेळ जस्ट सुरू झालाय.
काय ग शीतल, काय झालं? नाही कसं? अगं तुझा पडलेला चेहरा सगळं सांगतोय मला. काय झालं ग पुरी? अहो नाही जीजी, खरंच काय नाही झालं. आजा, अरे एवढ्या सकाळ सकाळ कुठे गेली रे? ती त्यांच्या दुकानात गेली होती. ते काल सामान आणलं होतं ना, त्याचे पैसे द्यायला. दम शीतल, काय झाले? तुला काय कोण बोललंय का? काय राजा, अरुणचा ठिंबासारखं बसून काय राहिलायस? काय झाले ते तर बघ की. का सगळं सांगायला लागतं तुम्हाला? शितले, काय झालंय का घरी? हे बघ, दुसरं काय झालं असेल ना तर नाही, ते आपली काय? अगं काय असेल ते घडाघडा बोल की. काय झाले सांग की पुरी. ते आपली दुकानात 1828 रुपयाची उतारी अजून बाकी आहे. 1828 रुपये? एवढी? थांब, मी समाधान सांगते. अहो अहो आता सांगते समाधानाला. अगं जिजे मी बघ. थांब तू, समाधान्या. हे समाधान्या, अहो बघा, म्हणूनच मी काय सांगत नव्हते. ही काय म्हणते बघ. काय ग? काय अरे झालं? यांच्या दुकानात आपली 1828 रुपये उधारी आहे. अरे कशाला एवढी उधारी ठेवली आहे तुम्ही? जवळ तो भागवायला काय होतं रे तुम्हाला? अगं थांब थांब थांब, लगेच तोंडाचा पट्टा सुरू करू नको. माग पैसे. पुष्पी कुठे आहे? पुष्पे, पुष्पे, पुष्पे. काय हो? पवारांची उधारी भागवायला माग तुला पैसे दिले होतं का नाही? काय केलं त्याचं? काय केलं म्हणजे? खाल्लं मी. पुष्पे, माणसानं नीट विचारलंय, नीट उत्तर द्यावं. हाय का आता? त्यासाठी बोलवलं होतंय मला. लग्नाच्या घाईत राहिलं माझ्याकडनं. आता लग्नात काही एक गोष्ट असती वे तवा झाला असतील खर्च माझ्याकडनं. अगं पुष्पा, माणसानं जवळच्या तवा उधारी भागून टाकावी. अगं त्यात ते पाहुणं आहेत, ते पण मुलीकडचं पाहुणं आहेत. आता ते का आपल्याला काय बोलत नाहीत म्हणून आपण असं वागणं बरं दिसतंय का? हा का ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खायचा असतो वय? हाय का आता? सकाळ सकाळ असं आबाळ कोसळल्यागत काय करताय सगळी? आडीनडीला होतं असं कधी कधी. आता कालचंच घ्या की, तुम्ही दोघं बी गेले रानात आणि नेमकं सामान भरायचं होतं. मग काय हेच म्हणली, काय नाही होत आणते मी उधारीवर म्हणून. अगं पुष्पे, म्हणजे कालचे बी पैसे उधार ठेवलेस होय तू? अहो नाही मामा, कालचे पैसे मी आज देऊन आले. अजिंक्यने दिलं मला. आजा, तुझे पैसे मी तुला परत देतो. मामा, अरे या घराची जबाबदारी माझ्यावर बी आहेच की रे. पुष्पे, जा आधी उधारीचे पैसे देऊन ये. जा. होय येते. चल बाई, काय ते एकदाच भागवून येऊया. इथं आणि 10 वेळा मला कुणाचं ऐकून घ्यायला नको. आता तिला कशाला घेऊन जातेस? तिच्याच समोर सगळा हिशोब मिटवते. परत आणि कुणाचं ऐकून घ्यायला नको मला. चल बाई चल, इथं सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय त्याच्या पायी. अगं